आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञान मंदिर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जय शिवराय. तर विचार करा, फक्त द्रौपदीनं आवाज दिला तर भगवान श्रीकृष्ण धावत आले. कारण भगवान श्रीकृष्णांना ज्यावेळेस पायाला लागलं, एक चिंधी द्रौपदीनं बांधली होती जी तिच्या शाल म्हणजे साडीची वस्त्राची होती. आणि त्यावेळेस फक्त भगवान श्रीकृष्णाने वचन दिलं, द्रौपदी जेव्हा गरज पडेल ना, हाक देण्याच्या अगोदर मी उपस्थित असेल. आणि भगवान श्रीकृष्ण द्रौपदीची वस्त्रहरण ज्यावेळेस झालं त्यावेळेस साक्षात त्या ठिकाणी उभे ठाकले. अहो विचार करा, एकदा या सगळ्या स्वर्गंधर्वांसाठी जोरदार काळ्या झाल्या पाहिजेत. लक्षात घ्या मायबाप, द्रौपदी मातेने फक्त आवाज दिला, क्षणात भाऊ मात्र धावत आला. पण आज तोच भाऊ बहीण कितीही संकटात असेल तरी जायला तयार नाही. कोणता समाज उभा राहतोय विचार करायला हवा. ज्याप्रमाणे आज बहिणीसाठी भाऊ धावत नाही, त्याचप्रमाणे बहीण सुद्धा आज तुटपुंजा जमिनीसाठी मात्र आपल्याच भावाची वैरी झालेली या कलियुगात आज पाहायला मिळते. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. अहो खऱ्या अर्थानं जर आज विचार केला ना, फक्त भावांचा दोष आहे असा अजिबात नाही. बहीण सुद्धा आता हे समृद्धी महामार्ग जायला लागले, जमिनींचे बाजार आणि गुंठ्याचे बाजार लाखात जायला लागले. आणि आज सख्या रक्ताच्या बहिणी, जी बहीण तो भाऊ लहान होता ना, त्या दिवशी अरे त्याच्या हातामध्ये चॉकलेट होतं, पण शाळेत जाताना मात्र तो आपल्या ताईला बरोबर नेत होता. हातामध्ये चॉकलेट होतं, त्यानं कधी खाल्लं नाही. तो आपल्या बहिणीला देऊन सांगत होता, ताईने तुझ्यासाठी चॉकलेट आणलंय. आणि तीच बहीण ते चॉकलेट सुद्धा खात नव्हती आणि दुसऱ्या दिवशी आपल्या भावाच्या हातामध्ये पुन्हा देत होती. अरे ज्या दिवशी तुमचं लग्न ठरलं ना, पाहुणे जमा झाले आणि त्याच वेळी पाहुण्यांनी ज्यावेळेस सांगितलं एवढा खर्च येईल, एवढी मोठी पार्टी आहे, त्यावेळेस तुमच्या वडिलांनी त्या भावाला, तो भाऊ अवघा 10वीला होता, पण त्याला सांगितलं अरे काही नाही रे, रात्रीचा दिवस करू, दिवसाची रात्र करू. 4 वर्ष काबाड कष्ट आपण जर केले ना, तर आपण खऱ्या अर्थानं ते सगळं कर्ज फेडू. पण तुझ्या ताईच्या लग्नाला कर्ज काढू रे. अरे तुझी ताई दुसऱ्या आयुष्यात काय मागणार आहे? ज्या भावाला काही उपजत नव्हतं त्या भावानं तुमचं लग्नाचं कर्ज स्वतःच्या डोईवर घेतलं. पण तोच भाऊ फक्त छोट्याशा जमिनीच्या तुकड्यासाठी जर तुम्ही वेगळं करत असाल ना, तर कोणता समाज उभा राहतोय ना, याचा विचार करायला हवा. अरे जी बहीण खऱ्या अर्थानं मायेच्या पंखाखाली आपल्या भावाला घेत होती, तीच मात्र आज कोर्टाचा कागद घेऊन हिस्सा मागायला येत असेल, कोणता समाज उभा राहतोय विचार करायला हवा. जसं 2 भावांमध्ये प्रेम राहायला हवं, तसं खऱ्या अर्थानं बहीण भावातलं प्रेम सुद्धा ज्या दिवशी चिरंतन राहील ना, त्या दिवशी हा वास्तवामध्ये रामराज्य येईल, शिवराज्य येईल. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे मायबाप, सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. आज जर भावाभावांमध्ये तुम्ही कुठेही जाऊ, आज या महाराष्ट्राच्या मातीमध्ये खऱ्या अर्थानं बहीण भावाची मारेकरी होऊ ही परिस्थिती जर आज कालच मी चॅनलवरती एका पाहिलं की बहिणीनं खऱ्या अर्थानं जमिनीचा हिस्सा मिळाला नाही म्हणून भावावरती मारेकरी धाडले. अरे कोणता समाज उभा राहणार आहे? हा विचार व्हायला हवा. जर आमच्या कुटुंबातलं वातावरण भक्कम असेल ना, तर खऱ्या अर्थानं तुमच्या समोर जाण्याची कोणी हिंमत करणार नाही. पण आपल्या घरातच वाद असेल तर हा समाज नावाचा घटक असा आहे जो फक्त मजा पाहणार आहे. हे लक्षात ठेवा. महावैष्णवमाऊली ज्ञानोबा ज्ञानेश्वरीच्या 2ऱ्या अध्यायामध्ये फार सुंदर सांगतात हो, राजहंसापुढे चाचूचे आरगडे तोडी जैविक क्षीर निराचे. राजहंस ज्याप्रमाणे पाणी आणि दूध वेगळं करून पितो ना, अगदी त्याचप्रमाणे लक्षात ठेवा गावकी आणि भावकी. कारण जशी सिटीमध्ये सोसायटीच्या खाली एक टोळी राहते महाराज, तिचं नाव मंथरेची टोळी, जी फक्त ज्या सासू सुनांमध्ये चांगलं चाललंय ती फक्त दुर्बीनच लावून राहते. आज यांचं घर फुटलं पाहिजे, तसं गावाकडे सुद्धा एक नवीन टोळी महाराज, जी सकाळी उठली फक्त 5 रुपयाच्या हॉटेलच्या चहावर एकच ठरवती, आज कोणचं घर कोणत्या भावांमध्ये वाद लावायचे, कोणचं घर फोडायचं.
आणि ही गावकी भावकी तुमचे कान भरवायला पावला पावलावर तुम्हाला भेटेल. लक्षात ठेवा, माऊली सांगतात ज्याप्रमाणे राजहंस दूध आणि पाणी वेगळं करतो ना, त्याचप्रमाणे गावकी आणि भावकी तुमच्या जवळ येईल, तुमचे कान भरवण्याचा प्रयत्न करेल. पण कानाच्या आत काय घ्यायचंय याचा विचार तुम्ही करा आणि माझ्या बहिणींनो तुम्ही करा. कारण उद्या जर तुमच्यावर वेळ आली ना, ज्या क्षणाला तुमच्यावर वेळ येईल, कितीही पाहुणे रावळे असू द्या, कितीही नवरा चांगला असू द्या, पण पहिल्यांदा जो भाऊन येईल ना, तो तुमच्या रक्ताचा सक्का भाऊ असेल. हे आयुष्यात मात्र कदापि विसरू नका. अरे तुम्हाला कोरोना पॉझिटिव्ह आलात ना, तुमची मुलं तुमच्यापासून दूर झाली, पण ज्या क्षणाला तुमच्या भावाला कळलं, तुमचा भाऊ धावत आला, पण तोच भाऊ फक्त जमिनीच्या तुकड्यासाठी वेगळा होत असेल. अरे कोणता समाज निर्माण करतोय. आणि सगळ्या माझ्या इथं बसलेल्या पुरुष मंडळींना हात जोडून विनंती करतो, तुम्हाला कितीही पाहुणे रावळे असू द्या, तुम्हाला गाव शेठ म्हणत असू द्या, पण ज्या दिवशी तुम्ही पॉझिटिव्ह आलात ना, तुमच्या जवळच्या सगळ्या मित्रांनी मोबाईल बंद केले. आणि भले तुमच्या भावाची तुमची पोलीस स्टेशनला कोर्टात केस चालू असेल, पण तोच भाऊ मात्र तुमची मुलं सांभाळायला आणि दवाखान्यामध्ये डबा घेऊन यायला होता. हे आयुष्यात कधी विसरू नका मायबाप, आयुष्यात कधी विसरू नका. तुम्हाला जर बांध कोरायचे असतील ना, नक्की कोरा. व्यासपीठावरून सांगतो, बांध कोरायचेत नक्की कोरा, पण ते जमिनीचे फुटभर करू नका हो. बांध कोरायचे असतील, मनामध्ये निर्माण झालेले लालसेचे कोरा, मनामध्ये निर्माण झालेल्या अंधश्रद्धेचे कोरा, मनामध्ये निर्माण झालेल्या एकमेकांविरुद्धच्या द्वेषाचे कोरा. बहीण भावाचं नातं आता भाऊबीज आली, या भाऊबीजीच्या निमित्तानं सुद्धा आता मी एक विनंती करतो, किती वाद असू द्यात, पण खऱ्या अर्थानं आयुष्यात जर भावाच्या जवळ कोण असेल तर ती बहीण आहे, आणि बहिणीच्या जवळ जर कोण असेल हक्काचा माणूस, तो म्हणजे भाऊ आहे. कारण तुमची पिढी सोडून द्यावं, या जगातलं प्रत्येक नातं एका पिढीपर्यंत साम्यक राहतं, पण या जगातलं एक नातं असं आहे जे कधीच एका पिढीपर्यंत साम्यक राहत नाही. ते नातं म्हणजे तुमच्या भावाचं आहे. कारण जो भाऊ तुम्हाला मायेच्या छत्राखाली खाली घेतो, तोच भाऊ उद्या जर तुमच्या मुलीवर वेळ आली ना, तर मामा म्हणून सुद्धा धावून येतो. तो खऱ्या अर्थानं तुमची पूर्ण 2 पिढ्यांचा सांभाळ करतो, पण त्याला फक्त जमिनीच्या तुटपुंज्या खऱ्या अर्थानं फक्त त्या जागेसाठी त्याला दूर करू नका. एवढं जरी आजच्या कीर्तनातून घेऊन गेलात ना, तुमचं मला माहीत नाही भगवंताच्या दरबारातली आजची सेवा यशस्वी असेल मायबाप, यशस्वी असेल विठ्ठल. लक्षात घ्या मायबाप,